पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट चालवण्यात येतो आहे, ज्यामध्ये नदीच्या काठच्या सुशोभीकरणासाठी 4,700 कोटी रुपयांचं बजेट जाहीर करण्यात आलेलं होतं। आणि याच संदर्भात आज आपण या ठिकाणी आलेलो आहे। यामध्ये नद्यांचं संवर्धन हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे आणि याचसाठी यावर आवाज उठवावा म्हणून बाणेर या ठिकाणी जीवित नदी फाउंडेशन आणि पुणे रिव्हर रिवायवल यांच्याकडून चिपको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे जे चिपको आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही माहिती सांगू शकाल का? हो, अगदी आपल्याकडे आता ही जी राममुळा कॉन्फ्लुएन्स आहे ना, हा. या संगमावरती आम्ही मागची 10 वर्ष इथल्या झाडीचं आणि या घाटाचं संवर्धन करत आहोत। आणि हे संवर्धन करता करता आता अचानकपणे तो नदी सुधार प्रकल्प आणि त्याच्यावरती ते झाडी कापणं वगैरे सगळं काम अचानक आपल्या समोर येऊन उभं राहिलं। 2 वर्षामागे एक मोठं चिपको आंदोलन आपण संभाजी बागेपासून ते डेक्कन कॉर्नरच्या पुढे आतमध्ये नदी पात्रात इथपर्यंत केलं होतं। तेव्हाही असे 5-7 हजार नागरिक जमलेले होते। मग पण तिथे त्यांनी काम तसंच चालू ठेवलंय। आणि मग आता हा तर आपण काम करत असलेला घाट होता, म्हणजे इथे तर आपलं सगळे आपण एकमेकाला जोडलेलो आहोत। आणि ही आता एवढी सुंदर वनस्पती, वनराई, देवराई सगळी गमवायची आपल्याला, तर ते गमवायची कशी काय आपण? असं गमवणं किती वाईट आहे ना? या प्रकल्पामध्ये प्रमुख अडचणी काय आहेत? की ह्याच्या प्रकल्पाची मुख्य अडचण अशी आहे की यांनी जे काही हे डिझाईन केलेलं आहे ना, त्या डिझायनिंग मध्ये त्याला जो इको सेन्सिटिव्हनेस असला पाहिजे असं आम्ही लोक म्हणत आहोत, तो त्यांनी आणलेला नाहीये। मग ह्याच्यामध्ये जो इको सेन्सिटिव्हनेस नाहीये या प्रकल्पामध्ये, हा काढायला पाहिजे असं आम्ही त्यांना म्हणतो। आम्ही कोणीही विकासाच्या विरोधात नाही आहोत। हा जो प्रोजेक्ट चालू आहे हा चिंतेचा विषय कसा आहे? हे बघा, चिंतेचे बरेच कारण आहेत। सर्वप्रथम आपल्याला पुणेकर होऊन ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या नद्यांमध्ये दररोज तब्बल 60 ते 70 कोटी लिटर अनट्रीटेड सुएज हे पाणी जात आहे, सांडपाणी। तर सर्वप्रथम हा एक खूप मोठा चिंतेचा विषय आहे। आपण आता पुणेकर बघतच आहोत की GBS ची साथ सगळीकडे पसरली आहे। त्याचं एक कारण लोक म्हणताय की दूषित पाणी आहे, पण त्यावर काही ठोस कारवाई अजून झाली नाहीये। तर GBS असो की काहीतरी वेगळं असो, कारण आपल्याला ऍज अ पुणेकर ह्याचा इम्पॅक्ट पडणारच, याला काही दुमत नाहीये। सर्वप्रथम हा विषय आहे की नदी आपले इतके बिकट कसे झाले, प्रशासन आणि आपण ऍज ए नागरिक काय करत होतो, कुठे झोपलो होतो की आपल्याला लक्षात आलंच नाही की आपलीच वेस्ट आपल्याच नदीला इतकं पोल्यूट करत आहे। सर्वप्रथम हा विषय आहे आणि ह्याला सरकाराकडे खरं तर काहीच उपाय नाहीये। म्हणजे मी काय त्यांना दोष देत नाहीये, ते पण ट्राय करतायत त्यांच्या पातळीवर काहीतरी करायला, पण खरं तर त्यांना पण मी ऑनेस्टली सांगतो काही आयडिया नाहीये की एवढे डेफिसिट जो आहे आपला तो कसं त्यांनी कमी करावा। 60 कोटी लिटर दिवसाला कसे आपण ट्रीट करावे हे त्यांना आयडिया नाहीये। ते असताना जर तुम्ही, म्हणजे ही परिस्थिती असताना जर तुम्ही 5,000 कोटी आमचेच पैसे सौंदर्यकरण मध्ये घालणार आहात, तर हा चिंतेचा बाब झाला का नाही झालाय तुम्ही मला सांगा। निश्चितच, आणि तुमच्या बोलण्यातून हे समजते की एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। हो। तर एक जबाबदार नागरिक, पुण्याचा नागरिक किंवा भारत देशाचा नागरिक म्हणून तुम्ही काय संदेश द्याल लोकांना या प्रोजेक्टच्या माध्यमातून असेल, किंवा हे जे नद्यांचं सुशोभीकरण चालू आहे आणि दुसरीकडे संवर्धनामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय त्याच्या संदर्भात असेल की तुम्ही काय एक जबाबदार नागरिक म्हणून काय संदेश द्याल? हे बघा, नागरिकांना जर संदेश द्यायचा असेल तर तो एकच आहे की हे पर्यावरण काय कोणाचं तिसऱ्या माणसाचं नाहीये, आपलंच आहे। आपल्याला हे जी हवा आहे त्याचा श्वास घ्यायला लागेल, पाणी आपल्याला प्यावं लागेल, जे अन्न उगतं ते आपल्याला खावं लागेल। आपण किती प्रदूषणात राहतोय ह्याचा जरा विचार केला पाहिजे आणि ह्यावर आपण फक्त विचार करून चालणार नाही। आपले ऍक्शन, ते पॉलिटिकल ऍक्शन हो, वेदर वी आर चुझिंग टू ऍक्ट विथ आवर वोट और वी आर चुझिंग टू ऍक्ट विथ आवर वॉलेट और वी आर चुझिंग टू ऍक्ट विथ इन एनी वे, आपण पर्यावरणाला लक्षात ठेवून हे सगळे निर्णय घेतले पाहिजे। एव्हरी ऍक्ट इज अन इकोलॉजिकल ऍक्ट। थोडंसं सेन्सिटिव्ह व्हायला पाहिजे। हा प्रोजेक्ट जो आहे त्यांनी फ्लडिंगचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे पुण्याला, मागच्या वर्षीच झाला होता आणि ऑलरेडी कन्स्ट्रक्शन खूप निम्न हे लेवलवर झाले तरी याचा इम्पॅक्ट पडला फ्लडिंगवर। 42 किंवा 44 किलोमीटरच्या स्ट्रेच मध्ये पुण्याभर हे जर राबवलं गेला हा प्रोजेक्ट, तर तुम्हीच विचार करा की फ्लडिंग कितपर्यंत वाढेल।
आत्ताचा सुद्धा 24 मध्ये जो पूर आला, तुम्ही बंगार्डनच्या इथे बघा, तिथे लावलेलं सगळं जे काही गवत जे काही होतं लावलेलं सगळं वाहून गेलं. मग तुम्ही वारंवार तेच काम करणार. ह्या गवताला पाणी सुद्धा ते बाहेरनं पाणी आणून घेऊन घालतात. नदीतलं पाणी का घालत नाहीत? कारण नदीचं पाणी घाण आहे. मग नदीचं पाणी आधी स्वच्छ करा. म्हणजेच काय करा की जे मलनिस्सारण म्हणजे ज्याला आपण एसटीपी म्हणतो ते एसटीपी आधी बसवा, त्यांना कार्यान्वित करा. हे पैसे एवढे खर्च करण्यापेक्षा तुम्ही एसटीपीची संख्या वाढवा. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण त्यांना सुचवत आहोत. ह्या ग्रुपमध्ये असलेले सगळी माणसं विकासाच्या विरोधात कोणीच नाहीये, 100%. पण हे प्रशासन आमच्या बरोबर कोणताही विचार मंथन अमुक तमुक काही करत नाही. मग आम्ही काय करणार? मग शेवटी आम्हाला असं उतरावं लागतं आणि उतरून सुद्धा आता आम्ही आमच्या बाजूने आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितच या ठिकाणी आपण जेव्हा स्वयंसेवकांशी बोललो या मोर्चाच्या, तेव्हा आपल्या लक्षात आलेलं आहे की विकासाच्या विरोधात हा मोर्चा नसून हा मोर्चा त्या संवर्धनासाठी मागण्या करण्यासाठी प्रशासनाकडे हा करण्यात आलेला आहे. मी प्रथमेश जाधव, कॅमेरामॅन रोहित जाधव सह तुम्ही पाहत आहात प्रजा स्पीक्स.